जानकीची 3 मुलं होती, ज्यातली 2 मुलं विनोद आणि प्रमोद आणि 1 मुलगी कविता होती. नवऱ्याच्या आधाराशिवाय जानकीने आपल्या 3ही मुलांना खूप छान वाढवलं होतं. तिने कधी त्यांना कशाची कमी पडू दिली नाही. आई वडील दोघांची जबाबदारी तिने अगदी छान पार पाडली होती. काळ लोटला आणि 3ही मुलं मोठी झाली होती. विनोद आणि प्रमोद एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागले होते, जिथे त्या दोघांचंही आपल्या मालकांच्या मुलीवर नॅन्सी आणि सुनैनावर प्रेम जमलं होतं. जानकीलाही दोघी मुली आवडल्या होत्या. मग सगळ्यांच्या संमतीनुसार लग्नाची तारीखही ठरली. आई, मी तर माझ्या दादांच्या लग्नामध्ये गाऊन घालणार आहे. ओहो, तू तर अशी तयारी करतेस जसं काही आमचं नाही तुझंच लग्न आहे. हा हो ना, नाहीतर काय. एवढा खर्च करायची काय गरज आहे. आई, हिला तुझीच कुठली तरी साडी दे नेसायला. अरे, तुम्हा दोघा भावांची एकुलती एक तर बहीण आहे, तो तिचा हक्कच आहे. आणि मग जानकीने आपल्या पैशाने कवितासाठी एक गाऊन बनवला. मग लग्नाचा दिवसही उजाडला आणि जानकीच्या 2ही सुना लग्न करून घरी आल्या. काही दिवस असेच गेले. बस, आता फक्त माझ्या कविताचे हातही पिवळे झाले, म्हणजे मी माझ्या सगळ्या जबाबदारीतून मुक्त झाले. तसंही मला अस्थम्याचा त्रास आहे. देव जाणे मला कधी काय होईल. तेव्हा जानकीच्या 2ही सुना तिथे आल्या. तुम्हा दोघी मायलेकींची खुसूरपुसूर झाली असेल तर घरातलं जरा काम करूया. नाहीतर काय, आता काय आम्ही दोघी जणी किचन मध्ये उभं राहून दिवसभर खाणं बनवायचं का? ना बाबा ना, आमच्याकडून तर नाही होणार हे. चल कविता, किचन मध्ये भांडी ठेवली आहेत ती घासून घे आणि स्वयंपाक पण करून घे. अशा श्रीमंत घरातून आलेल्या या दोघी जणी सासू आणि नंडेकडून खूप काम करून घ्यायच्या. दोघी जणी मोठ्या घरातून आल्या होत्या, पण तरीही त्यांच्या मनामध्ये खूप लोभीपणा होता. अहो, या आईना कवितावर जरा जास्तच प्रेम करतात. आईंनी त्यांचं सोन्याचं कानातलं कविताला दिलं. मला तर भीती वाटतेय की उद्या उठून त्यांनी हे घरही तिच्या नावावर करायला नको. हो ना, नाहीतर काय. कधी कोणाच्या मनात काय विचार येईल काय सांगता येतं. दोन्ही बायकांनी आपापल्या नवऱ्यांमध्ये फूस लावली. मग काय होणार. दुसऱ्या दिवशी विनोद आणि प्रमोद मृत्यूपत्र घेऊन आपल्या आईकडे आले. आई, या पेपर्सवर सही कर. कुठले पेपर्स आणि काय लिहिलंय याच्यात? हेच की जर तुम्हाला काही झालं तर तुमची प्रॉपर्टी आम्हा दोघांमध्ये वाटली जाईल. माझ्या जिवंतपणी तर मी हे असं काही करणार नाही. आई, तू माझी काळजी कशाला करतेयस? आणि तशीही मी अजून शिकतीच आहे. तू या पेपर्सवर अगदी बिनधास्त सह्या कर. आपल्या मुलीचं बोलणं ऐकून जानकीने तसंच केलं. पण आता तर जणू नॅन्सी आणि सुनैनाचं स्वप्नच पूर्ण झालं होतं. एक दिवस दोघंही भाऊ ऑफिसच्या कामानिमित्त शहराबाहेर गेले होते आणि कविताच्या दोघी भावजया किटी पार्टीसाठी बाहेर गेल्या होत्या. तेव्हा अचानक जानकीची तब्येत बिघडते. दोन्ही बहिणी फोन उचलत नाहीयेत. आता मी काय करू? आई, तू काळजी करू नकोस, मी तुला आत्ता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. कविता बाहेर ऑटो आणायला जाते, पण जोपर्यंत ती परत येते तोपर्यंत जानकीने आपला श्वास सोडलेला होता. आपल्या आईच्या अशा मृत्यूमुळे कविताला खूप मोठा धक्का बसला होता. तिच्या दोन्ही वहिनींनी असं काही केलं की ज्याची तिला अजिबात अपेक्षा नव्हती. नाही वहिनी, मी या घराला सोडून कुठेही जाणार नाही. या घरात माझ्या आईच्या आठवणी आहेत. पण तुला आमच्यासाठी हे घर सोडून जावंच लागेल, कारण आम्ही हे घर विकून टाकलंय. तुम्ही असं कसं काय करू शकता वहिनी? नाही, मी असेपर्यंत या घराला विकू देणार नाही. याशिवाय तुझ्याकडे काही ऑप्शनही नाहीये, कारण आईंनी हे घर त्यांच्या मुलांच्या नावावर केले. ऍक्च्युली त्या दोघींनी त्या मृत्यूपत्रात त्यांची स्वतःचीच नावं लिहिलेली होती. कविताचं नाव लिहिलंच नव्हतं. कविता बिचारी यावर काहीच बोलू शकली नाही आणि तिने हे मान्य करून ती आपल्या वहिनीबरोबर गेली. कविता नेहमी आपल्या आईची आठवण काढून रडत बसायची. ओफो, आता हे तुझं रडणं अजून किती दिवस चालणार आहे? चल आता हा सगळा ड्रामा बंद कर आणि घरात जाऊन सगळी कामं करून घे. अजून किती दिवस असं फुकटचं खाणार आहेस? हो, उठ आता. किचनमध्ये जाऊन जरा स्वयंपाक कर आणि भांडी पडलीये ती पण घासून घे. त्यानंतर कपडे पण धुवून घे. सगळ्यात आधी मला काहीतरी खायला करून दे. मी जर आता यांचं बोलणं ऐकलं नाही तर मला या घरातून बाहेर हकलतील. आता कविता दिवसभर घरातलं काम करायची आणि जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा रात्रीचा अभ्यास करायला बसायची. एक दिवस घरात विनोद आणि प्रमोदची बिझनेस पार्टी होती. त्या पार्टीत क्लायंट्स बरोबर त्यांच्या बायकाही आल्या होत्या. सगळी तयारी कविताने एकटीने केली होती. तेव्हा पार्टीमध्ये एका बाईने नॅन्सीला विचारलं, ही मुलगी कोण आहे नॅन्सी? ही आमची कामवाली आहे. हे ऐकून कविताला खूप वाईट वाटलं आणि ती कोणाशी काहीही न बोलता त्या घरातून निघून गेली. पण तिला राहायला कुठे काही जागा मिळाली नाही. त्यामुळे ती फुटपाथवरच राहू लागली आणि भीक मागून आपला दिवस घालवायची. त्याबरोबर ती आपला अभ्यासही करायची. वेळ अशीच पुढे जात राहिली आणि तिला मेहनतीचं फळ मिळालं. तिने IPSची परीक्षा पास केली आणि मग भीक मागणारी गरीब नणंद IPS अधिकारी बनली. हे राम, आपण आता बर्बाद झालो. आपलं सगळं संपलं. काय झालं? असं का बोलतीयेस? यांच्या ऑफिसमध्ये पोलिसांची रेड पडलीये.
सगळं जप्त झालंय, ऑफिसही सील झालंय आणि तो गार्ड म्हणत होता आता पोलीस आपल्या घरीही यायला निघालेत. काय आता आपण कुठे जाणार? फुटपाथवर. देव जाणे कुणाच्या शापाचं फळ आहे हे की आपल्याला हे दिवस बघावे लागतायत. तेव्हाच पोलीस तिथे आले आणि त्यांनी त्या घरालाही सील केलं. त्या दोघी रस्त्यावर आल्या. तिकडे कविता सरकारी बंगल्यात राहत होती. तिने जेव्हा आपल्या भावांबद्दल पेपरमध्ये वाचलं तेव्हा ती त्यांना भेटल्याशिवाय राहू शकली नाही. ती आपल्या कारमधून निघालीच होती तेव्हा तिने आपल्या दोन्ही वहिन्यांना फुटपाथवर बसलेलं पाहिलं. वहिनी, तुम्ही दोघी इथे? हे सगळं कसं झालं? मी आत्ताच पेपरमध्ये वाचलं जे काही तुमच्याबरोबर झालं ते. ही सगळी आमच्याच कर्माची फळं आहेत कविता. जे काही आम्ही तुझ्याशी वागलो त्याची शिक्षा आम्हाला मिळती आता. आता तू आम्हाला माफ कर. हो कविता, तू आम्हाला माफ कर. तुम्ही दोघी घाबरू नका. तुम्ही आधी माझ्या गाडीत बसा आणि माझ्या घरी चला. तुझी गाडी? तुझं घर? हो, मी आता एक IPS अधिकारी बनलीये. माझ्या दोन्ही भावांना सोडवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करते. कविताने आपल्या दोन्ही भावांनाही जामीन मिळवून दिला आणि आता त्यांनी शपथ घेतली होती की ते पुन्हा असं कधीही वागणार नाहीत. आता दोघी श्रीमंत वहिन्या आपल्या गरीब नणंदेपुढे झुकल्या होत्या, कारण आज त्यांची गरीब नणंद त्या दोघींपेक्षाही जास्त श्रीमंत झाली होती. पारुल, मी आपल्यासाठी भाजी बनवलीये. तुझी भांडी घासून झाल्यावर तू पोळ्या कर. तू असं कर, दीदीला उठव. तिला कॉलेजला जायला उशीर होईल नाहीतर. काय, ही महाराणी अजून झोपलीये? हे भगवान, कसं होणार या मुलीचं? मोना, ए मोना, उठतीयेस की आता पाण्याची बादली होतो तुझ्यावर? ओ हो आई, उठतीये ना. का ओरडतीयेस उगाचच? मग बिना ओरडता तू उठतेस कुठं? चल उठ लवकर आणि पोळ्या करून घे आता. पोळ्या? मी का करू? पारुल कुठे गेली? ती भांडी घासतीये. तू का नाही करू शकत पोळ्या? अगं जरा तरी लाज बाळग. ती तुझी छोटी बहीण आहे तरीही ती एवढं काम करते. कारण ती फक्त एवढंच करू शकते आणि आयुष्यभर हेच करत राहील. घरकामाशिवाय तिला दुसरं येतं तरी काय? आई, साधी सरळ गोष्ट आहे. मला या घरकामात अजिबात इंटरेस्ट नाहीये. आता मला कॉलेजला जायला उशीर होतोय. पारुलला सांग माझा नाश्ता डब्यातच दे. अगं पण असं कसं? तू थांब जरा. मोनिका आईचं बोलणं न ऐकताच तिथून निघून गेली. तशी मोनिका वयाने पारुलपेक्षा मोठी होती, पण समजुतीच्या मामल्यात पारुल जास्त पुढे होती आणि ती खूप साधीसुधी होती. दुसरीकडे मोनिका पहिल्यापासूनच बिनधास्त होती. बाहेर जाणं, फिरणं आणि मॉडर्न लाईफस्टाईल हे तिला खूप आवडायचं. म्हणूनच तिला पारुल अजिबात आवडत नव्हती. अरे, हे काय घातलंयस तू? अशी कॉलेजला येणार आहेस तू माझ्याबरोबर? का दीदी, या ड्रेसमध्ये काय वाईट आहे? चांगलाच तर आहे. खरं तर तूच तुझा ड्रेस चेंज केलास तर जास्त बरं होईल. आईनं पाहिलं तर ती खूप चिडेल. तू चुप ग. तुला काय माहित आजकालची फॅशन? तू असं कर, एकटीच कॉलेजला जा. मी माझ्या मैत्रिणींबरोबर जाईन. मोनिकाच्या अशा वागण्याचा पारुलला खूप त्रास व्हायचा, पण तरीही ती तिला काहीच बोलत नसे. यांचे वडील लहानपणीच देवाघरी गेलेले असतात. तेव्हापासून यांची आई सरलानेच घर सांभाळलेलं होतं. एक दिवस, अरे भाऊजी, तुम्ही या ना, बसा. अगं मोना, काका आलेत बघ. त्यांना पाणी घेऊन ये जरा. काय म्हणता भाऊजी? खूप दिवसांनी आज येणं केलं. हां, जरा कामात होतो त्यामुळं तुझी आणि मुलींची चौकशी नाही करू शकलो. काय म्हणतेस? सगळं ठीक तर आहे ना? हो भाऊजी, सगळं ठीक आहे. आपल्या पारुलने यावर्षी पण कॉलेजमध्ये पहिला नंबर मिळवलाय. अरे वा, क्या बात आहे. खूपच छान. खरंच आपली पारुल खूप हुशार आहे. आणि आपल्या मोनाचं काय चाललंय? बस आता तिचं काय सांगू भाऊजी, तुम्हाला तर सगळंच माहितीये. अगं एवढी काळजी करू नकोस. आपली मोना पण खूप चांगली मुलगी आहे. सरला, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. तो माझा मुंबईचा मित्र आहे ना, रामनाथ. तेच का, जे आपल्याला सोनीच्या लग्नात भेटले होते? त्यांचा मुलगा डॉक्टर आहे. काय बरं नाव होतं त्याचं? अनिकेत. हो, तोच आहे. खरं तर काल मला रामनाथचा फोन आला होता. त्याला आपल्याशी नातं जोडायचंय. त्याच्या मुलाला आपला जावई बनवायचाय म्हणतो. सरला आपल्या दिराला अजून काही पुढे विचारण्याच्या आधीच मोनिका पाण्याचा ग्लास घेऊन येते. ती अनिकेतला ओळखत होती. तिने बाकी काही जाणून घ्यायच्या आधीच तिला असं वाटलं की हे स्थळ तिच्यासाठी आलंय. नमस्ते काका, तुम्ही त्यांच्याबद्दलच बोलताय ना, ज्यांचं मुंबईत पण घर आहे आणि दिल्लीत पण? हो बेटा, रामनाथचा मुलगा अनिकेतला आपली पारुल पाहता क्षणीच आवडली होती. रामनाथ आणि वहिनींना पण पारुल पसंत आहे. सरला, ती खूप चांगली माणसं आहेत. एवढा पैसा आहे पण कोणालाही घमंड नाही अजिबात. आपली पारुल राणीसारखी राहील तिकडे, राणीसारखी.
काका नाही, तुम्ही त्या लोकांना नाही म्हणून सांगा. पारुल माझ्यापेक्षा लहान आहे. तिचं लग्न माझ्या आधी कसं काय होऊ शकतं? का नाही होऊ शकत? एवढं चांगलं स्थळ आहे, तेही स्वतःहून विचारतायत. भाऊजी, आपल्याकडून तुम्ही हो म्हणून सांगा. राहिला प्रश्न लहान मोठ्याचा. प्रयत्न करू आपण की पारुलच्या लग्नाआधी हिच्यासाठी पण स्थळ बघायचं. मोनिका आपल्या आईचं बोलणं तोडू शकली नाही, पण तिला या गोष्टीचा खूप राग आला होता. मोनिकाने बऱ्याच अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही ती पारुलचं लग्न मोडू शकली नाही. आता तर पारुलच्या लग्नाच्या आधी मोनिकाचंही लग्न ठरतं. तिलाही मिळालेलं घर चांगलं असतं. पैशांची काही कमी नव्हती. फरक फक्त एवढाच होता की मोनिकाचं सासर जवळच्याच गावात होतं. खरं तर सरलाने मोनिकासाठी शहरात बरीच स्थळं पाहिली, पण कुठे काही जमलं नाही. त्यामुळे नाईलाजास्तव मोनिकाला गावातल्या स्थळाला होकार द्यावा लागला. दोघी बहिणींचं लग्न अगदी धूमधडाक्यात होतं. मोनिका, तुला जर मी आवडत नव्हतो, माझं घर पसंत नव्हतं, तर तू माझ्याशी लग्न का केलंस मग? माझी चूक झाली. खरंच तुझ्याशी लग्न करण्याऐवजी मी बिनलग्नाची राहिली असते ना तर चाललं असतं. मला वाटलं मी तुझे विचार बदलू शकेन आणि मग आपण शहरात जाऊन राहूया. पण नाही, तुला तर इथेच गावात राहून आपलं आयुष्य बर्बाद करायचंय. खुशाल कर, पण मला हे नकोय. मी आधीच सांगते. हा, मग तूही माझं नीट ऐक. मी माझ्या आई वडिलांना एकट्यांना इथं सोडून शहरात कधीच येणार नाही, काहीही झालं तरी. ठीक आहे, मग इथेच राहा, मी जाते. लग्नानंतर 2 महिने सुद्धा मोनिका सासरी नीट राहू शकली नाही आणि ती सगळं सोडून आपल्या माहेरी आली. सरलाने खूप समजावून देखील तिने जराही ऐकलं नाही. एक दिवस, आई, एक गुड न्यूज आहे. तू आजी होणार आहेस. खरंच? अरे वा, अभिनंदन बाळा. मला खूप आनंद झाला. जावई बापूंना फोन दे जरा. आई, अगं ते आईबाबांना घेऊन गावाला गेलेत एका कामासाठी. आईबाबा थोडे दिवस तिकडेच राहणार आहेत. अच्छा, मग तू अशा परिस्थितीत एकटीच राहणार का आता? नाही आई, हे परवा परत येतील. तसं नाही ग, जावई बापू तर दिवसभर त्यांच्या कामात बिझी असतील. कोणाला काही वाटणार नसेल तर मोनाला पाठवू का तुझ्याबरोबर? तशीही इथं दिवसभर ती फोनवरच असते. माझं जराही ऐकत नाही. तुझ्याकडे आली तर निदान जरा चांगलं काहीतरी शिकेल आणि तुझी काळजी पण घेईल. ठीक आहे आई, तू पाठव दीदीला, काही प्रॉब्लेम नाही. मोनिका पारुलकडे आनंदाने आली, कारण तिलाही तेच हवं होतं. खरं तर ती पारुलला मदत करण्याऐवजी स्वतःच्याच दुनियेत रममाण असायची. अनिकेतजी, असं करा, आज तुम्ही क्लिनिकला जाऊ नका. मला इथे येऊन इतके दिवस झालेत, मला निदान मुंबई तर फिरवा. दीदी, आपण जाऊया, पण हा एक आठवडा थांबा. एकदा का पारुलचे टेस्ट रिपोर्ट आले की आपण तिघेही जाऊया. ही कशी येऊ शकते? नाही नाही, ही आली तर आपल्याला हिच्याकडेच लक्ष देत बसावं लागेल. मग आपण काय फिरणार? हिला घरीच राहू द्या, आपणच दोघं जाऊया. अनिकेत मोनिकाशी काही न बोलताच तिथून निघून गेला. तो गेल्यावर पारुल मोनिकाला म्हणाली, दीदी, तू वाईट वाटून घेऊ नकोस. ते काय ना, हे माझ्याशिवाय कुठेच बाहेर जात नाहीत ना, म्हणून. काय हे, उफ, तुझ्या बरोबर राहून अनिकेत पण असेच झालेत का? चला, काही हरकत नाही, मी एकटीच फिरून येते. मोनिका प्रत्येक बाबतीत स्वतःच चालवायची. तिला प्रत्येक गोष्टीत पारुलची बरोबरी करायची होती. मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. दीदी, हा ड्रेस, हा तुला कुठे मिळाला? मग काय झालं? मला तुझ्या कपाटात दिसला, मी घेतला आणि घातला. आता तेवढा पण हक्क नाहीये का माझा? जर तुला आवडलं नसेल तर सरळ सरळ सांग, हा, मी चेंज करते. नाही, आता घातलाय तर राहू दे, पण लक्षात ठेव की हा ड्रेस घालून अनिकेत समोर जाऊ नकोस. त्यांना आवडणार नाही कदाचित. जर असं असेल तर मी आत्ताच चेंज करते. तसंही मला हा थोडा टाईट होतोय. पण तू असं कर, अनिकेतजींना सांग की मला असाच सेम ड्रेस घेऊन या म्हणून. फक्त एक साईज जरा मोठा मागव. मोनिका हळूहळू पारुलचं घर म्हणजे स्वतःच घर समजू लागली आणि मोठ्या थाटात प्रत्येक गोष्टीवर हक्कही सांगू लागली. पण एवढं सगळं करूनही ना ती पारुलची बरोबरी करू शकत होती, नाही आनंदी राहू शकत होती. पारुल, हे बघ, मी तुझ्यासाठी काय घेऊन आलोय. वाव, हे तर डायमंड आहे ना? पण याची काय गरज होती? माझ्याकडे तर आधीच एवढे दागिने आहेत. गरज असो वा नसो, मला तुझ्यासाठी गिफ्ट आणायला खूप आवडतं, हे तुला माहितीये ना. आणि तसंही तू तर आता मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात अनमोल गिफ्ट देणार आहेस. त्यापुढे ही डायमंड रिंग तर काहीच नाही. पारुल अनिकेतला मिठी मारते. जवळच उभी असलेली मोनिका हे बघून एकदम जळून खाक होते. त्याच वेळी ती ठरवते की तिला आता काय करायचे ते. मोनिका पारुलची सगळी ज्वेलरी चोरते आणि ते घेऊन गुपचूप घराबाहेर ती जाऊ लागते. पण त्याच वेळी अचानक तिच्या पायाला दरवाजाच्या आरव्यावर ठेच लागते आणि ती खूप जोरात खाली पडते. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पारुल आणि अनिकेत जागे झाले
आणि ते लगेच बाहेर आले. मोनिका जमिनीवर पडून ओरडत होती. तिच्या लक्षातच आलं नाही की पडल्यामुळे सगळे दागिने जमिनीवर पसरले होते. दीदी, हे काय झालं? चल उठ, चल माझ्या बरोबर. पारुल आणि अनिकेतने दोघांनीही मोनिका बरोबरच जमिनीवर पडलेले दागिनेही पाहिले आणि त्यांना सगळं काही समजलं. पण तरीही त्यांनी त्यावेळी मोनिकाला काहीही विचारलं नाही. ते तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिच्यावर उपचार केले. मग घरी आल्यावर, दीदी तू आराम कर, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. नाही थांब जरा, मला तुला काहीतरी सांगायचंय. ते दागिने. काही बोलू नको दीदी, आपण याच्यावर नंतर बोलूया. नाही, मला आत्ताच बोलू दे, नाहीतर नंतर माझा धीर होणार नाही. मला माफ कर पारुल. खरं हे आहे की मी नेहमी तुला माझ्यापेक्षा कमी लेखलं. पण जेव्हा तुझं लग्न माझ्यापेक्षा यशस्वी झालं तर मला हे सहन झालं नाही. पण मी तरी काय करू? मला ते गावात राहणं अजिबात आवडत नव्हतं. मला तुझ्यासारखं शहरात येऊन ऐशोआरामातली जिंदगी पाहिजे होती. नाही दीदी, तुझे हेच विचार चुकीचे आहेत. गाव असो वा शहर, परिवार आपापल्या जागी असतो. फक्त गरज असते ते ती मनापासून स्वीकारण्याची. आणि राहिला प्रश्न ऐशोआरामाचा, ते तर आपण आपल्या वेळ आणि परिस्थितीनुसार कधीही बदलू शकतो. फक्त आपले विचार आणि नियत चांगली पाहिजे. मोनिकाला पारुलचं म्हणणं पटतं. त्या दिवशी तिने पहिल्यांदा पारुलला एक छोटी बहीण म्हणून खूप प्रेमाने जवळ घेतलं आणि मग सगळंच बदललं. पारुलच्या सांगण्यावरून मोनिका पुन्हा आपल्या घरी गेली आणि आपला संसार पुन्हा आनंदाने करू लागली. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.